चिंचेच्या पानावरी एक देऊळ रचिले चिंचेच्या पानावरी एक देऊळ रचिले पानावरी एक देऊळ रचिले
आधी कळस मग पाया देवा
चिंचेच्या पानावर एक देऊळ रचिले, चिंचेच्या पानावर एक देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळ्या सद्गुरु राया रे, पाषाणाची सांगड मृगजळ डोही, पाषाणाची सांगड मृगजळ डोही, वांझेचा पुत्र पोहला रे, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळ्या सद्गुरु राया रे, दुतोंडी हरणी पाण्यासी आली, दुतोंडी हरणी पाण्यासी आली, मुखाविन पाणी प्याली रे, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळ्या सद्गुरु राया रे, आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले, आंधळ्याने देखिले बहिऱ्याने ऐकिले, पांगळ्याने पाठलाग केला रे, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळ्या सद्गुरु राया रे, एका जनार्दनी एकपणे विनवी, एका जनार्दनी एकपणे विनवी, हरीच्या नामी तरले रे, देव पूजू गेलो तव देऊळ उडाले, खेळ्या सद्गुरु राया रे, पांडुरंगा करू
कथेचा विस्तारो बाबाजी सद्गुरु दास तुका काय माझी वाणी मानेल संतासी रंजो चित्तासी अपुर्या नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा निवृत्ती उदारा सोपान देवा मुक्ताबाई नमो त्रिभुवन पावनी आद्यत्रय जननी देवाची सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागलो निज चरणा अहो स्वामी तुकया देवा यावरी न करावा भेर सबिंदु सिंधु सुस्खल तरंग भंग रंजित सुताप जात जात कार्य वारिसी कृतांत काल भीति हारि वर्मदे तुझीय पाद पंकजं नमामि देवी नर्मदे तुझीय पाद पंकजं नमामि देवी मस्तक माझा पायावरी वारकरी संतांच्या चिंचेच्या पानावर एक देऊळ रचिले आधी कळस मग पाया रे देव पूजो गेलो तव देऊळ उडाले खेळिया सद्गुरु राया रे विश्व संत श्रेष्ठ शांती ब्रह्म पैठण निवासी श्री एकनाथ महाराज यांचा हा अभंग आहे। या अभंगातून शांती ब्रह्म एकनाथ महाराजांनी कूट भाषेच्या माध्यमातून कोड्यामधून एक मानवी देहाची इति कर्तव्यता नाथ महाराज प्रगट करतात। आपल्या श्री क्षेत्र मोरवड गाव मध्ये अखंड हरिनाम सप्ताह चालत आहे। आपण महान भाग्यवान आहे की आपण कथा श्रवण करत आहात। जी कथा श्रीमद भागवत कथा ज्यांच्या मुखारविंदातून आपण श्रवण करत असा गुरुस्थानी असणारे हरिभक्त पारायण माधव महाराज शास्त्री यांच्या मुखातून कथा श्रवण करत आहात। आपण परम भाग्यवान। या भूमंडळावर भागवत कथ्यासाठी निर्माण झालेला असेल तर जगद्गुरु तुकोबारायांनी त्याचं कारण सांगितलेलं आहे। तरावयाजना केले भागवत गोवळ गोपी भक्त माता पिता जन तरावया भागवत केले गोवळ तरावया भागवत केले गोपी तरावया भागवत केले माता तरावया भागवत केले पिता तरावया भागवत केले। आणि स्वतः भगवंतानी भगवता उदितम प्रोक्तम इति भागवतम भगवंतानी स्वतः उक्त केलं म्हणून त्याला भागवत म्हणतात। भाग म्हणजे हिस्सा वत म्हणजे निवडून घेणे। भाग म्हणजे आपण म्हणतो हिस्सा भाग म्हणजे काय हिस्सा इथून एवढा भाग माझा आहे। भाग म्हणजे हिस्सा वाटा आणि वत प्रत्यय लागून असणारा वत म्हणजे निवडून घेणे। आपल्या वाट्याला आलेला श्रेष्ठ भक्तीचा भाग निवडून घेणे म्हणजे भागवत। दुसरा त्याचा अर्थ आहे भागवताचे 108 अर्थ आहे। भागवत 18 पुराणाने भागवताचं महात्म्य गायलेले। आता ते 108 अर्थ सांगायचे म्हणजे भागवतच होईल त्याच्यावर। म्हणजे भक्ती, ग म्हणजे ज्ञान ज्ञान, व म्हणजे वैराग्य आणि त म्हणजे त्याग। भक्ती ज्ञान आणि वैराग्य हा श्रेष्ठ भाग आपण निवडून घेणं म्हणजे भागवत। बाकी सर्व आपण भागवतामध्ये ऐकणारच आहे। कीर्तनासाठी आज पहिला दिवस आहे आणि अभंग शांती ब्रह्म एकनाथ महाराजांचा कूट प्रकरणातील अभंग आहे। कोड्यात्मक अभंग आहे हा। भरोडामध्ये मोडतो अभंग, कोड्यामध्ये मोडतो आणि कूट भाषेमध्ये मोडतो। याला भारवड का म्हणायचं? भा दीप्तो ज्ञानम रूढम यस्य सहा भारवडा। भा म्हणजे ज्ञान, रूढ म्हणजे गुड।
ज्याच्यामध्ये गूढ ज्ञान साठवलं जातं त्याला भारवड म्हणतात, हा एक अर्थ आहे. दुसरा भा म्हणजे ज्ञान, रूढ म्हणजे रूढी. ज्यात ज्ञानाची रूढी म्हणजे परंपरागत ज्ञान ज्याच्यात साठवलं जातं त्याला भारवड म्हणतात. विठ्ठल. आणि भारवड शब्दाचा तिसरा अर्थ आहे, कर्नाटक प्रांतामध्ये एक दोन तोंडाचा पक्षी आहे, त्याला भारवडी पक्षी म्हणतात. तो एका तोंडाने बोलतो आणि एका तोंडाने खाण्याचं काम करतो आणि एका तोंडाने बोलायचं काम करतो. तसं भारवडे दोन नोंदी असते, एक अर्थ दाखवते आणि एक अर्थ असतो, याला भारवड म्हणतात. म्हणूनच त्याला किंवा बहुरूढानी भारवड, अनेक अर्थ ज्याच्यात रूढ असतात त्याला भारवड म्हणतात. बहुरूढानी ना अनेक प्रकारचे अर्थ ज्याच्यामध्ये असतात, ज्यात 7 अर्थ असतात. पहिला शाब्दिक अर्थ असतो, व्यंजन अर्थ असतो, गूढ अर्थ असतो, गूढार्थ असतो, भावार्थ असतो, तात्पर्य अर्थ असतो. असे 7 प्रकारचे अर्थ ज्याचे लावले जातात त्याला भारवड म्हणतात. विठ्ठल. कोड कशाला म्हणतात की वरवर पाहता ज्याची भाषा सोपी दिसते आणि अर्थाच्या दृष्टीने ज्याची भाषा कठीण असते त्याला कोड म्हणतात. आमच्या संतांनी कोडे विचारलेले आहेत तुम्हाला. हो, सांगा आमची कोडे दादा, सांगा आमची कोडे. नाथ महाराज म्हणतात एक आश्चर्य मी पाहिलं. काय आश्चर्य पाहिलं? आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई, आम्ही एक नवल देखिले भाई, मुंगीने हातीसी केली लढाई, उंटाचा कान धरोडीची माई, घरोघरी खातसे सांगा आमची कोडे दादा, सांगा आमची कोडे, लांडग्यासाठी शेळी रडे. आमचं कोड आहे, मुंगीनं हत्ती बरोबर लढाई केली. हे खरं आहे का? पण हे खरं आहे. मुंगी मोठी आहे का हत्ती? हत्ती हा मोठा आहे, मुंगी लहान आहे. पण मुंगी हत्ती बरोबर लढाई करते. मग कोणता मुंगी कोणता हत्ती आहे? देह अहंकार हाच मोठा बलाढ्य हत्ती आहे. आणि मुंगी सद्गुरूचा आत्मबोध आणि त्या बोधानं झालेली जी वृत्ती आहे ती वृत्ती नावाची मुंगी आहे. ती मुंगी या देहांकार नावाच्या हत्ती बरोबर लढाई करते, त्या देहाला उपदेश करते. अरे सद्गुरूचा आत्मबोध असा उपदेश करते. नत्वम देह न नेंद्रियाणि न प्राणो न मनोधी. मग तू कोण आहे? चिदानंद रूपो शिवोहम शिवम. तू देव आहे, देव आहे अशी ती वृत्ती, बोधानुवृत्ती ती लढाई करते आणि पावलो पावलं त्याला जाण करून देते. अरे तू मानव नाही, ढेकणराव पिसाजीराव चावले नाही, रामाजी गोमाजी कापसे नाही, तू प्रत्यक्ष देव आहे याची जाणीव करून देते. म्हणजेच मुंगी हत्ती बरोबर लढाई करते. विठ्ठल. मुंगीने हत्तीशी केली लढाई, उंटाचा कान धरोणीची माई, घरोघरी खात असे. उंट
हा काम विकार हा उंट आहे. उंटाची मान उंची असते, पण तो पुढे चालते, पाहतो इकडं, चालतो इकडं, पाहतो इकडं. तसा कामातुर मनुष्य, हो विषयासक्त मनुष्य, विषय भोगण्यासाठी असणारा इकडं तिकडं नजर फिरवतो. हा काम नावाचा उंट घरो त्याचा कान सात्विक वृत्ती कान धरते. सात्विक वृत्ती नावाची चिमणी त्याचा कान धरते आणि घरोघरी म्हणजे पावला पावला त्याला जाण करून देते. अरे तू विषयासक्त बनू नको, कामादिक विकाराच्या नादी लागू नको, सरळ मार्गाने चाल. म्हणजे उंटाचा कान धरून चिमाई घरोघरी खात असे. सांगा आमचे कोडे दादा, सांगा आमचे कोडे. हे कोड्यात्मक असे काही अभंग कोड्यात्मक असतात आणि काही अभंग कूट असतात. विठ्ठल कूट अभंग कशाला म्हणतात? हो, ज्याचा शाब्दिक अर्थ कळतो पण गूढ अर्थ ज्याचा प्रगट होत नाही. आणि गूढ भाषा ही सद्गुरूच्या आत्मबोधाशिवाय ज्याचे अर्थ लागत नाही, सद्गुरूच्या आत्मबोधाशिवाय ज्याचा अर्थ लागत नाही त्याला कूट म्हणतात. एका जनार्दनी अर्थ उलटे, जे जाणती ते गुरुचे बेटे. गुरुच्या बेट्याशिवाय, गुरुच्या आत्मबोधाशिवाय ज्याचा अर्थ लागत नाही त्याला कूट भाषा असं म्हणतात. हो, म्हणून ज्ञानोबा म्हणतात सद्गुरु वाचो सद्गुरु वाचुनी कडेची ना. याचा म्हणजे या कूट भाषेचा अनुभव सद्गुरूच्या बोधाशिवाय अर्थ लागतच नाही. म्हणून तुम्ही कोण आहात याला महत्व नाही, तुम्ही कोणाचे शिष्य आहात याला महत्व आहे. विठ्ठल वारकरी संप्रदायामध्ये कीर्तन कोणाचं घ्यायचं हे आजपर्यंत सांप्रदायिक लोकांना कळालंच. महाराष्ट्रात कीर्तनकारच नाही जन्माला, हे फक्त सोंगी आहे. विठ्ठल आणि सोंगी छंदी काही देव जोडे ऐसे नाही, जोडे जोडे पण देव ना जोडे. नामदेव महाराज आद्य कीर्तनकार होते. हो, देव ज्यांच्या बरोबर खेळत होता, जेवत होता, ऐकत होता, पण गुरु नसल्यामुळं ज्ञानोबारायांनी मुक्ताबाईने सांगितलं नामा. मुक्ताबाई म्हणता नाम्या कच्चा बे कच्चा नाही, गुरु का बच्चा. नामदेवा तू जा, तू कच्चा आहे. आणि नंतर नामदेव महाराजांनी गुरु केला, नंतर त्यांना कूट भाषा कळाली. नंतर नामदेव महाराज सगळ्या भारतामध्ये कीर्तनाचे आद्य कीर्तनकार ठरले. विठ्ठल आता तुम्ही आम्ही परिवर्तन का घडत नाही?
आता आपण सगळे निगुऱ्याचे कीर्तन ऐकतो आणि निगुऱ्याने कितीही उपदेश केला, निगुऱ्याच्या 12 गोष्टी ऐकू नये, निगुऱ्याच्या मुखातलं तत्वज्ञान ऐकू नये, निगुऱ्या माणसाच्या घरी जेवण करू नये, निगुऱ्या माणसाच्या घरी पाणी पिऊ नये. सकाळी उठल्याच्या नंतर जर निगुरा माणूस आपल्या समोर आला तर तीर्थामध्ये सचेने स्नान करावं, बुटा सगट स्नान करावं. पण या नारदाच्या गादीवर आता निगुरेच आहेत. विठ्ठल म्हणून सद्गुरु वाचोनी कळेची ना. मग सद्गुरु शिवाय याचा आत्मबोध लागत नाही. काट्याच्या आणीवर बसले 3 गावं, 2 वसाड 1 वशेची ना. वशेची ना तेथे आले 3 कुंभार, 2 थोटे 1 घडेची ना. घडेची ना त्याने घडली 3 मडकी, 2 कच्चे 1 भाजेची ना. नाही कळालं? काट्याच्या आणीवर वसले 3 गावं. काटा म्हणजे ईश्वरी शक्ती आणि या ईश्वरी शक्तीवर 3 गावं म्हणजे स्वर्ग, मृत्यू, पाताळ. हे 3 गावं वसवले. 2 ओसाड 1 वशेची ना. स्वर्ग आणि पाताळ हे ओसाड आहे आणि 1 वशेची ना म्हणजे मृत्यू लोक टिकतच नाही. नावच आहे अनित्यम असुखम लोक. हा पहिलाच असणारा मृत्यू लोक आहे आणि हा टिकत नाही. 2 ओसाड 1 वशेची ना. वशेची ना ते आले 3 कुंभार, ब्रह्मा विष्णू महेश 3 कुंभार. 2 थोटे 1 घडीची ना. ब्रह्मा आणि शंकर हे थोटे आहेत आणि विष्णू काहीच करत नाही. 1 घडीची ना. पण घडीची ना त्यांनी घडली 3 मडकी, 2 कच्चे 1 भाजीची ना. नाही कळालं? 2 कच्चे भाजीची ना त्यात रांधले 3 मूंग, 2 कच्चे 1 शिजेची ना. शिजेची ना ते आले 3 पाहुणे, 2 रुसले 1 जेवेची ना. 2 रुसले 1 जेवेची ना त्याला दिल्या 3 म्हशी, 2 वांझ 1 फळेची ना. फळेची ना तिला झाले 3 टोणगे. टोणगे म्हणजे हाले, रेडे, हेले. 2 मेले 1 वाचेची ना. वाचेची ना त्याच्या आले 3 रुपये, 2 खोटे 1 चालेची ना. याचा अर्थ काय? उपनिषद सांगते, वेद सांगतो, वाचारंभांबिकारुणामेद्यम मृत्तिका इत्येव सत्यम. फक्त वाचेचा गलबला आहे. विठ्ठल ही जी भाषा आहे ही कळण्यासाठी स्वतंत्र सद्गुरूचं ज्ञान वेगळं आहे आणि सद्गुरूचा आत्मबोध वेगळा आहे आणि सद्गुरूची कृपा वेगळी. कृपा ही सर्वावर करतात ते. काया वाचा म्हणे अति कृपाळू दिना कारणे, तोडी शिष्याची भववंदने उठविठाणे अहंकाराते. कृपा सगळ्यावर करतात. ज्ञान देताना विवेक वैराग्य समाधी षटक हे मुमुक्षत्व हे पाहून ज्ञान देतात. कृपेचे अधिकारी सर्व आहे. इकडे लक्ष द्या. सद्गुरूच्या कृपेचे अधिकारी तुम्ही आम्ही सर्व आहे. सद्गुरूच्या ज्ञानाचे अधिकारी त्रोटक आहे, पण सद्गुरूच्या बोधाचा अधिकारी एकच असतो. विठ्ठल आणि साधू बोध झाला तो नुरण्या ठेला. आणि हे आत्मबोध एकालाच देतात. अधिनाथ गुरु सकळ सिद्धांचा मच्छिंद्र तयाचा मुख्य शिष्य. ज्ञानोबा म्हणतात, माझ्या सद्गुरूने मला आत्मबोध दिलेला आहे.
निवृत्तीने दिदले याला म्हणतात बोध. आणि हा बोध ज्याला झाला त्याला ही कुट भाषा कळते. नाथ महाराज तुम्हा आम्हा सर्वांना असणारा या मानवी देहाची इति कर्तव्यता सांगताना नाथ महाराज म्हणतात या मोरवड मध्ये काय घडलं. एक आश्चर्य घडलेलं आहे की एका चिंचच्या पानावर देऊळ बांधलं. अभंगाचा प्रकार जगात एक आश्चर्य घडलेलं आहे. चिंचच्या पानावर एक देऊळ रचिले, आधी कळस मग पाया रे. चिंचच्या पानावर देऊळ बांधतात ते का? बरं ठीक आहे. आपल्या गावात
नाव काय? मोरवत. मोर अधिक वड, वडाच्या पानावर एक देऊळ रचिलं, असं घ्यायचा होता आपण. ऐका, कधी योग आला तर घेऊ. ऐका, मला तो माऊलीचा अभंग आहे, हा नाथ महाराजांचा अभंग आहे. नाथ महाराज म्हणतात चिंचच्या पानावर देऊळ रचलं. देऊळ म्हणजे काय? पहिला प्रश्न निर्माण होतो. देऊळ म्हणजे देहरूपी हे देऊळ आहे. हे रचलेलं आहे कुठं? चिंचच्या पानावर. पहिला एक शाब्दिक अर्थ आहे. चिंचच्या पानावर मंदिर बांधता येत नाही. आता सगळीकडे मंदिर चालू आहे. काही भूमीवर मंदिर आहे, काही गिरी कपाटात आहे, काही पाण्यावर मंदिर आहे. सगळीकडे मंदिर चालू आहे. पण मंदिर बांधत असताना नाथ महाराज म्हणतात हे बांधलं कुठं? चिंचचं पान. म्हणजे काय? भगवंताच्या विराट मेकांशेन स्थितो जगत. भगवंताच्या एका अंशावर संपूर्ण जगत आहे. ते चिंचच्या पानाच्या आकाराचं आहे. हे जगताचा अर्थ सांगण्यासाठी जगतवाचक पहिला अर्थ आहे. चिंचच्या पानावर भगवंताच्या विराट स्वरूपाच्या अंगावर संपूर्ण जगत असणारा केवढं आहे? चिंचच्या पानाच्या आकाराचं एवढं. विठ्ठल. आणि त्यावर हे ब्रह्मांड निर्माण केलं. हा एक अर्थ आहे. दुसरा अर्थ चिंचचं पान म्हणजे हा खूणवाचक अर्थ आहे. भगवंताचं विराट शरीर, त्याचे वेगवेगळे देश, झाड चिंचचं म्हणजे, आणि त्याच्या वेगवेगळ्या फांद्या म्हणजे वेगवेगळे ब्रह्मांड. त्यातला एक ब्रह्मांड हा पृथ्वी भाग, आणि या पृथ्वी भागात वेगवेगळ्या छोट्या छोट्या फांद्या म्हणजे देश. आणि त्याही देशात आपला भारत तिन्ही बाजूने समुद्राला टेकलेला, आणि त्यामध्ये ही फांदी आहे. आणि याही फांदीवर एक महाराष्ट्र राज्य, आणि त्याही महाराष्ट्र राज्यामध्ये आपला लाक्षापूर जिल्हा. लातूरचं खरं नाव काय? लाक्षापूर. महाभारतामध्ये लाख आणि जव यांनी तयार केलेलं हे मय नावाच्या दैत्यानं निर्माण केलेली नगरी. विठ्ठल. आणि ती कौरवांनी पांडवांना तिथं घालून पेटून दिली, आणि तिथून भोयार आहे रेणापूर पर्यंत. खूप मोठा इतिहास आहे का नाही लातूर जिल्ह्यात? तो पण लातूरचं महात्म्य 8 दिवस सांगेल तुम्हाला भागवतासारखं. कुठं काय आहे, कुठं काय आहे. कारण हे इतिहास आपला ही तपोभूमी आहे. अनेक ऋषी मुनींनी तपश्चर्या केलेले ठिकाण आहे. इथे सह्याद्री कन्या, सह्याद्रीच्या उपखंडातून वाहणारी ही मांजरा नदी आहे. तिचंही स्वतंत्र महात्म्य. ऐका, मला पुढे सांगायचं आहे. चिंचचं पान सांगत आहे, आणि त्या वेगवेगळे कुळ, त्या कुळरूपी पानावर हे मानवी देहरूपी एक मंदिरच, असा एक अर्थ होतो. चौथा अर्थ, आईच्या गर्भामध्ये एक नाडिका आहे, आणि त्या नाडिकेवर या गर्भाची निर्मिती होताना ते ठिकाण चिंचच्या पानाचा आकाराचं आहे. आणि त्या नाडिकेवर हे मानवी देहरूपी मंदिर भगवंतांनी रचलं. विठ्ठल. चिंचच्या पानावर एक देऊळ रचले. पण हे देऊळ रचिले म्हणतात, मग कसं रचलं याच्याविषयी वाद आहे. माऊलीने स्वतंत्र रचिले पदाचा अर्थ 13वा अध्याय. काळवादी म्हणतात हे काळानळाची गुंडी, हे काळानं रचले दे काळाचे. स्वभाववादी म्हणतात स्वभावताच रचल्या गेलं. जीववादी म्हणतात जीव जीव कार्यकारणात अवच्छेदकाने मानतात हे रचलं.
कसं? सांख्यवादी म्हणतात प्रकृती पुरुषाचा संघात आहे. तत्ववादी म्हणतात कसं रचलं? देहतव पाचाचे झाले, कर्माचे गुणी गुंतले, भवतसे चाके सुदले, जन्म मृत्यूच्या. हे पंचतत्वापासून झालं तत्ववादी म्हणतात. काही म्हणतात पंचतत्वापासून झालं, लिंग देह कमळाचा 17 तत्वापासून झालं. काही म्हणतात 17 तत्वापासून नाही झालं. हे 24ही तत्वाचे, कुटुंब घर वस्तीचे, तुटे बंदे मोक्ष गुंथाडे येत, हे 24 तत्वापासून रचलं. उत्तर मीमांसा ज्ञानोबा म्हणतात तसं रचलं नाही. मग हे रतांगाचा मेळावा, ऋतुजीवी पांडवा, का अध ऊर्ध्व अवयवा नामदेह, 36 तत्वाचा असणारा 36 तत्वापासून झालेला. मग 36 तत्व कोणते? महाभूतान्योंकारो बुद्धिर्व्यक्तमेव च, इंद्रियाणि दशकंच पंचचंद्रिय गोचरा, इच्छा द्वेष सुख दुःख संघात चेतना धृती. हे 36 तत्व आहे आणि त्याच्यापासून असणारा हे रचल्या गेलं. चिंचच्या पानावर एक देऊळ रचिले. का हे रचलेलं आहे, पण हे कसं रचलं? नाथ महाराज सांगतात आधी कळस बांधकाम कसं सुरू केलं? आधी कळस मग पाया रे. मंदिर तर आपण बांधलेलं आहे. आता राम मंदिर आहे, हनुमंतरायचं मंदिर आहे. याचा पाया अगोदर केला का कळस? त्याचा पाया अगोदर केला, पण नाही अगोदर कळस आहे, आधी कळस. कारण हे सगळं उलट आहे. माझ्या अभंग सगळी उलटी असतात. नाथाची बोले उलटवाणी, बरसत कमळी भिजत पाणी. नाथाच्या घरची उलटी खून. सगळं हे उलट आहे. पण उलट काय आहे? सगळं उलट. हा मृत्यू लोकच उलट आहे. आहा कटकटा हे ओखटे, मृत्यू लोकीचे उफराटे, येत जरी अर्जुने अवचटे, जन्मला सीतू. मृत्यू लोक उलट आहे. संसार वृक्ष सुद्धा उलटाच आहे. ऊर्ध्व मूल मदशाक. आधी कळस मग पाया. याचा पहिला अर्थ असा आहे आधी कळस मग पाया. म्हणजे या ईश्वराने आईच्या गर्भात अगोदर कळस तयार केला आणि नंतर पाय तयार केले, म्हणजे इतर इंद्रिय निर्माण केले. पहिला अर्थ आधी कळस मग पाया. दुसरा अर्थ, हा जीव आईच्या उदरातून बाहेर येताना अगोदर डोकं येते का पाय येतात? अगोदर डोकं येते. म्हणून आधी कळस
मग पाया रे. दुसरा अर्थ. तिसरा अर्थ, आधी कळस मग पाया म्हणजे काय? नाथ महाराज सांगतात, कोणाच्या पाया पडायचं त्याच्या अगोदर कळसात काय आहे ते पहा आणि नंतर पाया पडावा. कोणाच्याही पाया पडू नका. शिर सर्वांग प्रमाण यथाविधी करचरण. हे सर्व प्रधान आहे. हे कोणाच्याही पायावर ठेवू नका. विठ्ठल आधी कळस मग पाया. प्रत्येक शब्दाचे वेगवेगळे अर्थ सांगतात. आता कीर्तनकाराला तारीख घेताना अर्थ सांगता येते 21,000 25,000, पण अभंगाचा अर्थ सांगता येतो. आणि तुम्हाला कीर्तनकारच ओळखू येईल. जे खरे ते अजून आळंदीच्या बाहेरच पडले. मी 18 वर्ष आळंदीच्या बाहेर पडलो नाही. म्हणजे 13 वर्षी मी सूर्य सुद्धा पाहिला नव्हता. आता वाटतं बंदच करावा, कारण हा येड्याचा पाऊस पडत आहे. ऐका सावधान, कारण जाणकार मंडळी तुमचे चेहरे सांगतात. ऐका, मी भाव सांगत आहे की आधी कळस मग पाया रे. ह्या मानवी देहातून अगोदर कळस आहे आणि नंतर पाय आहे. ईश्वराने अगोदर बुद्धी निर्माण केली, मन निर्माण केलं. हे सगळं अगोदर निर्माण केलं म्हणजे आधी. जाण्यासाठी बुद्धी निर्माण केलेली आहे म्हणून आधी कळस मग पाया रे. नाथ महाराज म्हणतात, हे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज, या देहरूपी मंदिरातला आम्ही देव शोधायला गेलो, पण परिणाम काय झाला? देव बुधू गेलो, देव बुडाले, देव बुधू गेलो, देव बुडाले, देव बुडाले, देव बुधू गेलो, देव बुडाले, देव बुधू गेलो, देव बुडाले, देव बुडाले, देव बुधू गेलो, देव बुडाले, देव बुधू गेलो, स्वामी महाराज, या विश्वाचा खेळ तुम्ही जाणता. हे खेळ्या सद्गुरु राया, तुम्ही खेळ जाणता. या देहरूपी मंदिरात जो देव आहे तो आम्ही शोधायला गेलो, पण परिणाम काय झाला? देव पूजो गेलो, त्याची पूजा करायला गेलो, उपासना करण्यासाठी गेलो,
तव देऊळ उडाले. देव म्हणजे आत्मया द्वितीयते इति देवा. आत्मस्वरूपाने जो स्वयंप्रकाशित असतो त्याला देव म्हणतात. किंवा नाना रूपेण दिव्यती क्रीडंती इति देवा. नाना रूपाने दिव्य क्रीडा करतो त्याला देव म्हणतात. किंवा अंतर्बाह्यम सर्वम द्वितीयते प्रकाशयते इति देवा. आत बाहेर ज्ञानाचा प्रकाश करतो त्याला देव म्हणतात. किंवा देव शब्दाचे वेगवेगळ्या ददाति इति देवा. जो देतो त्याला देव म्हणतात. किंवा ज्याचा जन्म दिव्यते इति देवा. ज्याचा जन्म आणि कर्म दिव्य असते त्याला देव म्हणतात. भगवंताचा जन्मही दिव्य आहे आणि भगवंताचा कर्मही दिव्य आहे. त्याचा जन्म कसा दिव्य आहे? हो, भगवान सांगतात निशिदेतमद्भुते जायेमाने जनार्दने देवक्याम देवरूपिण्याम सर्व भुवाशयात. भगवान परमात्मा आयोनी संभव नोहे काय श्रमी नामयाचा स्वामी प्रगटला. जन्म आयोनी संभव प्रगट रूपात आहे म्हणून त्याचा जन्म दिव्य. त्याचं कर्म सुद्धा दिव्य आहे. काय काय कर्म दिव्य. कुचित दिव्यम शौर्य कुचिदपि रणेका पुरुषता कुचित गीता ज्ञानम कुचिदपि परस्त्री विहरणम. त्याचं कर्म हे दिव्य आहे. गिरी गोवर्धन येणे उचलेला कालिया महासर्प नाथून आणला. जळत वनवावेने मुखेची प्राशिला गिळता आगासुर चिरोणी सांडिला. कपट्या मांबळभटा दिली पिढीदान शोषिली पुतना विष पाजिता चितन. हो, त्याचं कर्म दिव्य आहे म्हणून त्याला देव म्हणतात. दिव्य क्रीडा विजिगिषा व्यवहार स्तुती मोद मद कांती कतेषु इति देवाः विधः. अनेक देव शब्दावर खूप सांगितले. देवाची पूजा आत राहणारा जो देव आहे आम्ही शोधायला गेलो. हो, त्याची भक्ती करायला गेलो पण देऊळ उडाले म्हणजे देहरूपी देऊळ उडाले. हे देऊळ अनेक जणांचं उडालं महाराज. आजा मेला पंजा मेला बाप मसना गेला देखत नातो पंतू या सगळ्यांचे देऊळ उडाले. पण देव मात्र देवळातल्या मंदिराचे जीर्णोद्धार झाले पण देव मात्र भेटला नाही. किलोचे टाळ छटाक झाले. काळेवाडीतून पांढरेवाडीत आले. रेणापुरात ती काळेवाडी पण तरी सुद्धा देवाचा अनुभव आला नाही. हो, देऊळ मात्र उडून चालले. विठ्ठल हे देऊळ का उडाले? हे सद्गुरु जनार्दन स्वामी महाराज हे जगातल्या जीवाचे देऊळ का उडाले? त्याचं पहिलं कारण आहे या जीवात्म्यानं खोट्या संसाराच्या मृगजळाच्या डोहात उड्या टाकल्या. काय घेऊन? पाषाणाची सांगड घेऊन अभंगाचा. पाषाणाची सांगड पाषाणाची सांगड पाषाणाची सांगड
हे सगळे देवाचा साक्षात्कार न होता ते का गेले, पहिलं कारण आहे या जीवाने म्हणजे तुम्ही आम्ही सर्वांनी काय केलं, पाषाणाची सांगड. पाषाण म्हणजे गोटे, पाषाण म्हणजे धोंडे, पाषाण म्हणजे चिरा, पाषाण म्हणजे दगड, याची सांगड तयार केली. सांगड पूर्वीच्या काळात नदी पार करायची असेल हो किंवा पोहायचं असेल तर काय करायचे, सांगड करायची. कशाची, काय म्हणायचे त्याला, भोपळा. भोपळ्याची सांगड असायची, 2 भोपळे असायचे किंवा 4 भोपळ्याची सांगड असायची. 2 भोपळ्याची, एका भोपळ्याची सांगड नसते, 2 भोपळ्याची असे त्याला 2 टोक असतात आणि ते विणायचे. त्याला एक कंबरपट्टा असायचा, एक कासोटा असायचा. इथे जेवढे बसलेले आहेत तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या कमरेला पाषाणाची सांगड आहे. पाषाणाची सांगड तुमच्या आमच्या कमरेला बांधलेली आहे. कोणते पाषाण आहे, एक पाषाण आहे अहंता आणि एक आहे ममता. अहंता म्हणजे मी, ममता म्हणजे माझी. हे मी आणि माझे नावाचे 2 दगड इथं बसलेल्या प्रत्येकाच्या कमरेला बांधले. दिसतात का ते विणले, प्रेमरूपी दोरीने विणले. आसक्ती नावाचा कंबरपट्टा आहे आणि लोभ नावाचा कासोटा आहे आणि अहंता आणि ममतेचे 2 पाषाण आहेत. पाषाण तारतो का बुडवतो, बुडवतो. आणि आपण हे बांधून आलो कुठं, मृगजळ डोही. मृग म्हणजे हरण, जळ म्हणजे पाणी. जे हरणाला सत्य खरं वाटते असं ते मृगजळ फुटोनी पडे तव मृग वाढवी हाव तव न म्हणे माव रोहिणीचे. मृगजळ दिसे साचपणा ऐसे खोटी याचे पिशे उर फोडी. आणि हरण त्या मृगजळाकडे धाव घेते तसा हा संसार रूपी मृगजळाचा डोहा आहे आणि त्यात आपण धाव घेतलेली आहे आणि पाषाणाची सांगड घेऊन आपण कमरेला बांधून संसारात उड्या मारल्या आणि इतकं खोल गेलो पत्ता सुद्धा लागला. बुडाले तयाचा मूळ ना मार्ग. महापुरात गेले, लातूरून येताना महापुरात गेले. रेणू सुद्धा सापडला नाही. रेणापूर तालुक्यात येईपर्यंत महापुरात आहे का नाही महापूर, त्यांचा पत्ता सुद्धा लागला नाही कुठे गेले. इतके खोल गेले पण निघाले कुठं, तुकोबाऱ्या म्हणतात इथं मोरवड गावात. तिथं बुडाले, निघाले खंती ते का करा कोणी गाढव कुत्रा झाला. ज्ञानोबा तर त्याच्या पुढे सांगतात तैसे होती तरुतृण लोहलोष्ट पाषाण. तिथं निघाले. मग या खोट्या मृगजळाच्या डोहातून वांजेचे पुत्र पोहले रे. वांजेला मुलगा असतो का नाही, वांजेची आज एका कैशी जन्मपत्रिका का नभी नळी के कलकुपा. पण वांज म्हणजे तुमच्या आमच्या प्रत्येकाच्या घरी एक वांज स्त्री आहे, तिचं नाव आहे बुद्धी. या बुद्धीला खऱ्या सद्गुरूचा खरा आत्मबोध होत नाही तोपर्यंत आपली बुद्धी वांज. विठ्ठल एकदा खऱ्या सद्गुरूचा खरा आत्मबोध झाला की ते ज्यांना बोध झाला ते संसार तरुण गेले. किरणा भीम भवार नवजनान. संत
चांगदेव महाराज 1400 वर्षे काळाला थप्पड मारले, पण बोध झाला नाही. चांगदेवाची बुद्धी वाज होती. ज्ञानोबाने मुक्ताईने बोध खेचरासे केला, तेने नामयाला बुधी येले. चांगदेव महाराजाला चांगदेव म्हणे आजी जन्म आलो, गुरुपुत्र झालो मुक्ताईचा. 5 वर्षाच्या मुक्ताईचा 1400 वर्षाचं लेकरू झालं आणि मुक्ताबाईने त्याला बोध केला. ऐका, आणि त्या बोधाचा परिणाम चांगदेव महाराज संत बनले. विठ्ठल भवसागर तरुण गेले. वांझेचे पुत्र पोहलेले. वांझेचे पुत्र म्हणजे संत, हे वांझेचे मुलं आहेत आणि ते भवसागर तरुण पलीकडे गेलेले आहेत. पण याच खोट्या मृगजळाच्या डोहावर नाथ महाराज म्हणतात काय आश्चर्य घडलं. दोन जीव बुडाले संत तरले. तात्पर्य अर्थ एवढा आहे, जीव या खोट्या संसारात बुडाले आणि संत या खोट्या संसारातून पलीकडे गेले. पण याच खोट्या संसाराच्या मृगजळाच्या डोहावर 2 तोंडाची हरणी आली आणि मूक नसताना पाणी पिऊन गेली. तर तुम्ही हरण बघितलं का? हरण सर्वांनी बघितलं का? 1 तोंडाचं का 2 तोंडाचं का 3 तोंडाचं का 4 तोंडाचं? 1 तोंडाचं सगळ्यांना बघितलं. 2 तोंडाचं नाथ महाराजांनी वर्णन केलं. आता मी 2 हरण आणले, 1 3 तोंडाचं आणलं आणि 1 4 तोंडाचं आणलं. गाडीतच आहे, तुम्हाला दाखवतात. म्हणजे हरण दाखवणारच आहे. 4 तोंडाचं हरण आहे, 3 तोंडाचं आहे, 2 तोंडाचं नाथ महाराजांनी वर्णन केलं. महाभारतामध्ये 2 तोंडाच्या हरणाची कथा आहे. कथा सांगतो 2 तोंडाच्या हरणाची, 1 तोंडाच्या सांगत नाही. तुम्हाला माहित आहे, उद्या कलियुगाचा प्रारंभ चालू होता. तेव्हा भगवंताने एका टेकडीवर पांडवांना घेऊन गेले आणि 4 दिशेला पाठवलं. आणि पांडव एक आश्चर्य पाहिलं. पांडवांनी येऊन सांगायला लागले, देवा पहिल्यांदा अर्जुन गेला. अर्जुन म्हणतो, देवा एक मी आश्चर्य पाहिलंय. एक गाय वासराला विलीत होती, द्विमुखी झाली. त्यावेळेस मी त्या गायीला 5 प्रदक्षिणा केल्या. धनुष्य बाण घेऊन वाघापासून कुत्र्यापासून गायीच्या संरक्षणार्थ तिथं थांबलो. पण आश्चर्य असं घडलं देवा,
ती गाय वासराला चाटत होती आणि चाटता चाटता त्या वासराच्या अंगावरचं कवळं कवळं मांस खात होती देवा. आणि ते वासरू गत प्राण झालं. गायीनं सर्व मांस खाल्लं रे देवा. याचा अर्थ काय? भगवान सांगतात, सावधान अर्जुना, उद्यापासून कलियुग चालू होणार आहे. या कलियुगामध्ये आपल्या पोटाची खळगी भरण्यासाठी आई वडील मुलाचं मांस खातील या कलियुगात, हे त्याचं प्रतीक राहील. दुसरी गोष्ट, त्याच्या संस्काराकडं, त्याच्या शिक्षणाकडं लक्ष देणार नाही, हे त्याचं प्रतीक राहील. मुलाकडं हे त्याचं प्रतीक राहील. त्यानंतर भीम म्हणाला, देवा एक मोठाच्या मोठा पर्वत पाहिला. त्या पर्वतावरून शिळा खाली येत होती, डोंगरासारखी शिळा खाली येत होती. अनेक गुफा, अनेक झाडं, अनेक रस्ते ती पाडत येत होती देवा डोंगराचे. आणि ती शिळा येऊन एका चिंचच्या पानावर येऊन थांबली. याचा अर्थ काय? भगवान सांगतात, सावधान भीमा, हे कलियुग चालू होणार आहे. या कलियुगामध्ये लोक डोंगरासारखं पाप करतील. श्रावण महिना सुरू झाला, गावात सप्ताह सुरू झाला आणि या भर सप्त्यात काळ्या पिशा घेऊन येतील रे, इतकं पाप करतील. पिऊन कीर्तनात बसतील, इतकं पाप करतील. पण एवढं जरी पाप केलं, ते पाप गावाला स्पर्श करणार नाही, असं संत जन्माला येते. नामस्मरण रूपी सप्ताह उभा करतील. त्या नामाच्या चिंतनानं 12 वाटानं ते पाप निघून जाईल, हे त्याचं प्रतीक. त्यानंतर धर्मराजा आला. धर्मराजा म्हणतो, देवा एक मी आश्चर्य पाहिलं. 3 विहिरी आहेत देवा. 2 विहिरी कोरड्या आहेत आणि मधली जी विहीर आहे ती भरलेली आहे. तिचा सांडवा चालला उत्थंबून येत आहे. पण लोकांची गर्दी मात्र कोरड्या विहिरीवर आहे आणि भरलेल्या विहिरीचा सांडवा चालला. कोरड्या विहिरीत थेंब नाही, पण भरलेल्या विहिरीवर, कोरड्या विहिरीवर गर्दी आहे आणि भरलेल्या विहिरीवर गर्दी नाही. याचा अर्थ काय? भगवान सांगतात, सावधान धर्मराजा, या कलियुगामध्ये समाजाला प्रबोधन करणाऱ्या कोरड्या विहिरी राहतील, ज्याच्याकडे भक्ती नाही, कुठं गुरु परंपरामध्ये, गुरुकुलामध्ये ज्ञानाध्ययन केलं नाही, वैराग्य नाही, त्याग नाही, आणि अशा कोरड्या ज्ञानाच्या विहिरी राहतील. आणि लोकांची गर्दी मात्र कोरड्या विहिरीवरच राहील. त्या विहिरीवर लोक 20ची, 30ची, 50ची, 60ची मोटार टाकतील, 60,000ची मोटार टाकतील. आणि भरलेली विहीर भक्ती, ज्ञान, वैराग्याने सांडून चालली. मोरवड गावातून वाहून चालली रेणापूरच्या महापुरात. महापुरामधून मांजरा नदीत वाहत चालली. पण तरी म्हणते महाराजांनी हसवलंच नाही ना, आमचं नावच घेतलं. आणि कोरड्या विहिरी तुमची स्तुतीच करणार. विहिरीत पाणीच नसल्यामुळे ती व्यक्त. आणि लोकांची गर्दी मात्र कोरड्या विहिरीवर आहे. 25,000 रुपये देऊ. सावधान, भरलेल्या विहिरीचं पाणी प्या, कोरड्या विहिरीचं पाणी पिऊ नका. विठ्ठल विहिरीतच नाही, पोऱ्यात येईल. त्यानंतर नकुल सहदेव आले. ते म्हणतात, देवा आम्ही एक आश्चर्य पाहिलं. 2 तोंडाची हरणी आहे देवा. ती आम्ही पाहिली. एका तोंडानं बोलते आणि एका तोंडानं खाण्याचं काम करते. याचा अर्थ काय? भगवान सांगतात, सावधान नकुल सहदेवा, 2 तोंडाची हरणी म्हणजे काय? ती 2 तोंडाची हरणी म्हणजे 5136 वर्षानंतर राजकारण सत्ता जन्माला येईल. ती 2 तोंडाची राहील. ती एका तोंडानं बोलेल आणि एका तोंडानं खाईल. विठ्ठल एका तोंडानं बोलेल, आम्ही तुमचा 7-12 कोरा करू.
एका तोंडानं बोलेन, तुमचं लाईट बिल आम्ही माफ करू. एका तोंडानं बोलेन, तुमच्या गावामध्ये रोड करून देऊ. आमची गाडी दोनदा अडकली. एका तोंडानं बोलेन आणि एका तोंडानं खाईल. काय काय खाईल? खडी खाईल, सिमेंट खाईल, पुलाच्या नळ्या खाईल, गावातल्या गोरगरिबाच्या संडासी खाईल. एका तोंडानं बोलेल आणि एका तोंडानं फक्त खायाचं काम करेल. अशी राजकारण सत्ता ही दोन तोंडी राहील असे भगवान बोलले. कोणाला? नकुल सहदेवाला. त्यानंतर ती दोनच तोंडाची होती, पण महाराष्ट्रात काही वर्षापूर्वी 3 तोंडाची हरणी होती. ती कांडू. ती हरणी जशी आली तसा 25 दिवसांना कोरोना सुरू झाला. विठ्ठलाला ती हरणी 2.5 वर्ष राहिली आणि त्या 3 हरणीच्या पुन्हा 4 तोंडाची हरणी झाली. आणि गोवा घाटीला गेली. गुवाहाटीला आणि तिथं जाऊन 2.5 कोटी घेऊन आली. आणि त्या 3 तोंडाची हरणी 4 तोंडाची झाली. आणि 4 तोंडाची होऊन त्या हरणीनं काय केलं? गट तयार केले. काका पुतण्याचे भांडणं लावले. काका पुतण्यात गट निर्माण केले. विठ्ठल. ही 4 तोंडाची हरणी आहे. सावधान. आणि ही 4 तोंडाची हरणी झालेली आहे. म्हणूनच असणारा बंगाल देश मध्ये असे आक्रमण व्हायला लागले. विठ्ठल. आपण हिंदू आहे, हिंदूच आहे, हिंदूच राष्ट्र आहे म्हणून हे झालं पाहिजे. ऐका. म्हणून या तोंडाच्या हरणीनं पासून सावधान. ही आली आणि मूक नसताना पाणी पिऊन गेली. कुठं गेली? मी नाही सांगत. गुवाहाटीला गेली का कुठं गेली? सावधान. नाथ महाराज म्हणतात मग ही हरणी आली मूक नसताना पाणी पिऊन गेली. ही पाहिली कोणी? आंधळाने देखिले बहिराने ऐकिले. आंधळाने देखिले बहिराने ऐकिले. सर्वांनी भजन करा. विठोबा Ram
हे सर्व पाहिलं कोणी? चिंचच्या पानावर देऊळ रचिले, पाहिलं कोणी? आंधळ्याने देखिले. आधी कळस मग पाया रे, हे पाहिलं कोणी? आंधळ्याने देखिले. देवाची पूजा करायला गेलं, देऊळ उडून गेलं, हे पाहिलं कोणी? आंधळ्याने देखिले. पाषाणाची सांगड घेऊन जीव अहंता ममतेच्या या ओझ्यानं जीव संसारात बुडाले, हे पाहिलं कोणी? आंधळ्याने देखिले. वांझेचे मुलं तरुण गेले, म्हणजे संत भवसागर तरुण गेले, हे पाहिलं कोणी? आंधळ्याने देखिले. दोन तोंडाची हरणी आली, मुख नसताना पाणी पिऊन गेली, हे पाहिलं कोणी? आंधळ्याने देखिले. आता खरं सांगा बरं, आंधळा पाहतो का? दोन तोंडाची हरणी आहे का? बरं, मुखाशिवाय कशी बोलेल? हे पाहिलं, सर्व आंधळ्याने पाहिलं. मग आंधळा कोण? आंधळा म्हणायचं आणि त्याने पाहिलं म्हणायचं, असं होत. याला अतिशयोक्ती अलंकार साहित्य म्हणतात. मंबटाचं साहित्य प्रकारशास्त्र आहे. त्याच्यात 82 प्रकारचे अलंकार आहेत. शब्दालंकार, अर्थालंकार, व्यंजन अलंकार, दृष्टांत अलंकार, अतिशयोक्ती अलंकार. हे अतिशयोक्ती अलंकार आहे. दमडीचं तेल आणलं, सासूबाईचं नाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तिला झाकून त्याला लांडोरीचा पाय लागला, कशीपर्यंत ओघळ आला, त्यात गुंट वाहून गेला. हे अतिशयोक्ती अलंकार. तेल आणलं, केवढ्याचं आणलं? दमडीचं. दमडी म्हणजे जो पैसा चालत नाही. अहो, माझ्याजवळ दमडी नाही म्हणजे जुना पैसा माझ्याजवळ नाही, जो पैसा चालत नाही त्याला दमडी म्हणतात. त्याचं तेल आणलं. किती आणलं? सासूबाईचं नहाणं झालं, भाऊजीची शेंडी झाली, मामाजीची दाढी झाली, उरलं तेल झाकून ठेवलं. त्यात लांडोरीचा पाय, लांडोरीला पायच नसतो, पण लांडोरीचा पाय लागला, वेशीपर्यंत ओघळ आला आणि त्यात उंट वाहून गेला. याच्यात खरं काहीच नाही. तसा आंधळा काहीच पाहू शकत नाही. पण आंधळ्याने पाहिलं म्हणजे कोणत्या आंधळ्याने पाहिलं? काही विषय अंध आहे, काही कामांध आहे. हो, आंधळा म्हणजे कोण? जगद्गुरु तुकोबारायांनी गाथ्यात 4 आंधळे सांगितले. पहिला पामर आंधळा, दुसरा विषयी आंधळा, तिसरा जिज्ञासू आंधळा, चौथा मुक्त आंधळा. पहिला पामर आंधळा. प्रवृत्तींच निवृत्तींच जनान विदुरासुरा, न शौचम न चाचारो न सत्यम तेषु विद्यते. पुण्य काय पाप काय हे ज्याला काहीच कळत नाही, तो पामर आंधळा. देवाला विसरतो तो पामर आंधळा. तुका म्हणे कैसे आंधळे हे देव, आंधळे कैसे आंधळे हे देव, आंधळे कैसे आंधळे हे देव, आंधळे कैसे आंधळे हे देव, विश्व कोणी भला देवा, हे विश्व भला देवा, हे विश्व भला देवा. खऱ्या देवा विसरून गेले ते पामर आंधळे. हा विसरलेला पामर आंधळा, त्याने पाप काय पुण्य काय, पापामुळे त्याला त्याचंच कळालं नाही. तो काय पाहणार आहे चिंचच्या पानापासून 2 तोंडाच्या हरणीपर्यंत? हा इतिहास पाहिजे. पामर आंधळ्याने पाहिलं नाही. दुसरा आंधळा आहे विषयी आंधळा. विषयाची चरवणी केली आयुष्याची गाळणी. केवळ विषयी भोगामध्येच तो रममाण झालेला आहे. त्याला देव आठवेल नाही. हो, या विषयी आंधळ्याची देवानाची स्थिती काय केली? विषयी माणसाच्या घरी गेले आणि तुम्ही देव पाहिले तर कुठं आहे? विषयी गोंधळ
विषयी माणसाच्या घरी गोंधळ आहे विषयाचा. मग त्याच्या घरी जर देव शोधायला गेले तर त्याच्या घरी देव सापडतात कुठं? देव धर्म सांदी पडिले सप. पलंग असतो ना, त्या पलंगाच्या त्या सांदीत देव पडलेले असतात. देवाकडे त्याचं लक्षच नसते. मग याही आंधळ्याने पाहिलं नाही, हेही काही पाहू शकत नाही. तिसरा आंधळा आहे साधक आंधळा, जिज्ञासू आंधळा. मग जिज्ञासू आंधळा कोणाला म्हणतात? जिज्ञासू आंधळ्याची व्याख्या तुकोबाराय सांगतात. आंधळ्या पांगळ्याचा एक विठोबा दाता, प्रसबला विश्वतोची सर्व होय जाणता. या अभंगात तुकोबारायने जिज्ञासू आंधळा आणि नावा सगट सांगितला. एक त्रेतायुगातला आंधळा सांगितला, एक द्वापार युगातला आंधळा सांगितला आणि एक कलियुगातला. त्रेतायुगातला आंधळा कोण? अनेक उपमन्यू एक बाळ त्रेतायुगातला. द्वापार युगातला एक आंधळा आहे बैसोनी कोडी शुक राही गर्भी आंधळा. द्वापार युगातला. आणि कलियुगातला अनेक एक पुंडलिक. हे तीन युगातले तीन आंधळे आहेत. यांनी पाहिलं या जगताकडे चिंचच्या पानापासून तर दोन तोंडाच्या हरणीपर्यंत हा सगळा इतिहास पाहिला, पण बोलले नाही ते. एक द्वापार युगातला आंधळा एकदाच बोलला, एकालाच बोलला आणि एकदाच बोलला. ते भागवत झालं. शुकाचार्य राजा परीक्षितीला बोलले, शुक सांगत असे परीक्षिती. संपला. ऐका, पण हा झाला. आता चौथा आंधळा झाला. चौथा आंधळा मुक्त आंधळा. मग मुक्त आंधळा कोणाला म्हणतात? त्या मुक्त आंधळ्याचे लक्षण काय आहे? ऐका, मुक्त आंधळाचे लक्षण ऐका तुकोबाराय. मुक्त आंधळ्याचा एक अभंग रचतात. सहज मी आंधळा गा निराकार पंजे, वृत्ती हे निवृत्त झाली जनन दिसे तेथे, मी माझे हरपले ठाई जेथेच्या तेथे, अदृश्य तेच झाले काही दृश्य जे होते, सुखे मी निज लोगा शून्य सारोने मिळते, त्रिकुट शिखरिका दान मिळत नाही ते. हा मुक्त आंधळा आहे. या मुक्त आंधळ्याने सगळं चिंचच्या पानापासून तर दोन तोंडाच्या हरणीचा इतिहास त्याने पाहिला आणि त्या मुक्त आंधळ्याने बोलले. पण हे मुक्त आंधळे कोण आहे? ऐका, मुक्त आंधळ्याचे नाव सांगू. निवृत्ती ज्ञानदेव, सोपान मुक्ताबाई, ही मुक्त आंधळे. त्याच्यात भजनही आलं पाहिजे, त्यांचे नावही आले पाहिजे. ऐका, या मुक्त आंधळ्यांनी पाहिलं आणि बोलले. ज्ञानोबारायांनी पाहिलं, ज्ञानेश्वरी जन्माला आली. तुकोबारायांनी पाहिलं, बोलले, गाथा जन्माला आला. नाथ महाराजांनी पाहिलं आणि बोलले, भागवत जन्माला आलं. सर्व संत बोलले, आपापलं वाङ्मय निर्माण झालं आणि ते बोलले. पण ऐकलं कोणी? आंधळ्याने देखील बहिर्याने ऐकले. बहिर्याने ऐक कंठी मिरवा तुळशी, व्रत करा एकादशी. आंधळ्याने पाहिलं आणि बोलले, तुकोबाराय बोलले, पण ऐकलं कोणी? बहिर्याने ऐकलं. इतक्या वर्ष सत्य चालू आहेत पण परिवर्तन काही घडत नाही. हो, समजा मुख्यानं कीर्तन केले आणि बहिर्याने कीर्तन ऐकले. परिवर्तन होत नसेल. कीर्तन सप्ताह कशासाठी आहे अजून आपल्या डोक्यात नाही. काही परंपरा चालवायची म्हणून तसं नाही. परिवर्तन बदल घडवण्यासाठी आहे. विठ्ठल बदल घडत नसेल तर मग सोंग आहे.
बहिऱ्याने ऐकलं समजावं. 7 दिवसात जर बदल नाही होत तर बहिऱ्याने ऐकलं. गावात कोण आहे सगळे? बहिरे ज्या गावात असेल त्या गावाचं नाव सुद्धा काय? बहिरेवाडी. ज्या गावात जे लोक जास्त संख्येचे असतात, जाधवानाच्या जाधववाडी, मगर असले की मगरवाडी. तसं ज्याचं जास्त अतिशुक्ती असते, ज्याचं जास्त असते त्याच्या नावाने ते गाव काय होते? प्रसिद्ध होते. म्हणून आता मोरवड नाही, बहिरेवाडी. आता हे वर्ष कशाचं आहे? गावाचं नामांतर करणं चालू आहे. होशंगाबादचं काय झालं? नर्मदापूर झालं. हैदराबादचं काय झालं? भावनगर झालं, भावनानगर झालं, भावनगर झालं. औरंगाबादचं काय झालं? संभाजीनगर झालं. उस्मानाबादचं धाराशिव झालं. आता मोरवडचं नामकरण विधी करायचं, मी प्रमाणपत्र आणलं. आता या गावाचं नाव ठेवायचं बहिरेवाडी. बहिऱ्यांनी ऐकले अशी स्थिती झाली नाही पाहिजे. आंधळ्याने देखील बहिऱ्याने जर होत असेल तर नाथ महाराजांचा पांगळ्याने पाठलाग केला रे. पांगळे म्हणजे अनंग, काम, क्रोध, लोभ, मद, मत्सर तुमचा पाठलाग करून तुम्हाला नरकाच्या द्वारापर्यंत नेल्याशिवाय राहणार आहे. त्रिविधम नरकसेदम द्वारम नाशता महात्मना. आणि त्या नरकाच्या द्वारात तिथं नेल्याच्या नंतर मग तुमचा मस्त शाल शिरपळ करून सत्कार होणार. माविती तोडीती झोडीती यमाची किंकर बहुसार, असी पत्र तरुवर खैराची इंगळ, निघतील ज्वाळ तैल पाकी, तप्त भूमीवरी चालविती पायी, अग्निस्तंभ बाहू कवटाळविती. हा सत्कार होणार आहे. म्हणून परिवर्तन करा. नाथ महाराज म्हणतात असा परिवर्तन तुम्ही केलं तर एकपणाची प्रतिज्ञापूर्वक नाथ महाराज एका जनाधारी एक पादा बिगारी, 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 एका जनाधारी एक Hey,
जनार्दन कृपा प्राप्त शांती ब्रह्म एकनाथ म्हणा. जननी जठरे जन्मजान त्या जनास म्हणती जन त्या जना करी मर्दन या लागी नाम जनार्दन त्याची जने हे याचे ते अर्थे ते इति जनार्दन. हा जन ज्याच्याकडे आत्म उद्धाराची याचना करते त्याला जनार्दन म्हणतात. त्या जनार्दनाची कृपा ज्यांच्यावर प्राप्त झालेली असे एकनाथ महाराज म्हणतात. एका जना एकपणे एकपण म्हणजे प्रतिज्ञापूर्वक विनंती करतात. हरीच्या नामे तरले रे नामेची तरले कोट्यान कोटी नामे हे वैकुंठी बैसविले नामे तरला नाही कोण ऐसा द्यावा निवडून तुम्ही सर्वजण नामस्मरण करा अशी नाथ महाराजांनी तुम्हा आम्हाला याचना प्रार्थना केलेली आहे. म्हणून झालेली शिवा माऊलीच्या चरणी जगद्गुरु तुकाराम महाराज स्वानंद सुख निवासी देहूकर माऊली. आम्ही मोठे नाही पण मोठ्याचे नाही का. देहूकर माऊली एवढे मोठे होते की वर्षातून एकच कीर्तन करायचे तर काशीचे विद्वान पंडित त्यांचं कीर्तन ऐकण्यासाठी 6 महिने पायी प्रवास करायचे. समग्र संतांचे 36,000 अभंग आणि 82,000 ओव्या देहूकर माऊलींच्या पाठ होत्या. आणि आळंदीत कोणालाच माहित नव्हते ते. लोक दिसतील म्हणून पुलाखाली लपायचे म्हणून पुलाखालचे माऊली म्हणायचे त्याला. दिवसा कोणाला दिसत नव्हते. ऐका असे देहूकर माऊली आमच्या परंपरेत आहेत. गाथा ज्ञानेश्वरी पाठ झाल्याशिवाय कीर्तन करायचं. आमच्या संस्थेत जास्त विद्यार्थी नाही थोडेच आहेत. आमची संस्था आळंदीत हे कोणाला तुम्हाला सापडणार सुद्धा नाही. आळंदीतच आहे तिची जाहिरात नाही कुठं काही नाही. अशी देहूकर माऊलींची संस्था आहे. ऐका सर्वही ज्येष्ठ मंडळी भाऊ आहेत तात्या आहेत धनुभाऊच्या माध्यमातून ही कीर्तन सेवा मला मिळाली आहे. मी कीर्तनात कोणाचंच नाव घेत नाही. जोपर्यंत ज्ञानेश्वर माऊली कंबर सुटत नाही तोपर्यंत नाही. देहूकर माऊलींची परंपरा आहे. म्हणून झालेली शिवा फक्त एकच वाक्य बोलतो. कोरड्या विहिरीचं पाणी पिऊ नका भरलेल्या विहिरीचं पाणी प्या. जीवनात परिवर्तन झाल्याशिवाय राहणार नाही. कोरड्या विहिरीचं पाणी प्या तर बंगाल सारखी असणारी आपली स्थिती झाल्याशिवाय राहणार नाही. म्हणून आपण हिंदू आहे हिनात्वाती हिंदू हो. म्हणून झालेली राष्ट्राची सेवा देशाची सेवा आपल्या कुटुंबातून घडावी एवढीच माऊली चरणी प्रार्थना करून शिवेला पूर्ण होणार. जय नवीन आलेल्या लोकांना द्या आणि दररोजच्या शिवाय देव फुल गेलो तवा देव